नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. आपण केसांना मेहंदी लावतो, पण ती मेहंदी जास्त दिवस टिकत नाही. लगेच केस पांढरे होतात किंवा रफ वाटतात. हा कलर केसांना टिकून राहण्यासाठी एक रेमेडी बनवणार आहोत. त्या रेमेडीमध्ये आपण मेहंदी भिजत घालायची, कोरपड घ्यायची, चिरून घ्यायची कोरपड. नंतर जास्वंदीची फुलं घ्यायची, कढीपत्ता घ्यायचा, जास्वंदीची पानं घ्यायची, मेथी दाणे, 1 चमचा चहा पावडर, एक चमचा कलंजी. मी काळा तवा वापरला आहे. काळ्या तव्यामध्ये लोह खूप असतं आणि त्याच्यामुळे आपल्या केस मजबूत होण्यास मदत होते आणि कलरही टिकून राहतो. जास्वंदीची फुलं, पानं थोडीशी चुरायची आणि मग त्या पाण्यामध्ये टाकायची. नंतर आपण कढीपत्ता टाकून घेणार आहोत. तुम्ही बघितल्या व्हिडिओमध्ये मी किती पाणी घेतलेलं. त्याच्यानंतर त्या पाण्याचा चौथा भाग होईपर्यंत मी ह्या सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये शिजवलेल्या आहेत. कोरपड टाकून घ्यायची, नंतर कलंजी, मेथी दाणे आणि चहा पावडर मिक्स केलेली आहे ती पण टाकून घ्यायची. आपल्याला खूप दिवस, तुम्ही जर महिन्यातून करत असाल तर आपला कलर 15 दिवस तरी जास्त अजून टिकतो. म्हणजे 1.5 महिन्यानंतर तुम्हाला हे वापरावं लागेल ही रेमेडी केल्यानंतर. आणि पूर्णतः आयुर्वेदिक आहे, कोणताही साईड इफेक्ट नाही आणि केस लांब होण्यास पण या लिक्विडचा उपयोग होतो. तुम्ही हे लिक्विड नुसतं आठवड्यातून 2दा थोडंसं स्प्रे केलं, स्प्रे बॉटलमध्ये भरून, आणि नंतर 1 तास 2 तासांनी केस धुतले तरीही चालतं. शिजून द्यायचं पूर्ण पाण्याचा चौथा भाग झाला आहे बघा माझा. मी एवढं पाणी होईपर्यंत शिजवलं होतं. आता तुम्ही कोणती मेहंदी वापरता ती मेहंदी घ्यायची आणि त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायची मेहंदी. मी नपूर वापरते म्हणून मी नपूर घेतली आहे. तुम्ही कोणती वापरत असाल ती तुम्ही घ्या. मेहंदी थोडा वेळ 1 तास 1.5 तास भिजत ठेवा आणि नंतर आपण तुमच्या केसाला लावा. तुम्ही करून बघा, तुम्हाला काय फरक वाटतोय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओ लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला रेमेडी. धन्यवाद.